नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 31 मे. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. कारण रात्री पण वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ, जालना, संभाजीनगर, तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर भाग, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, अहिल्यानगरचा पूर्व भाग, पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच सातारा, कोल्हापूर, बेळगाव, तसेच कोकणात, तसेच सांगली, तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, तसेच बीड, धाराशिव, लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. बरेच ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. यावर दिलेल्या जिल्ह्यांपैकी वाशिम, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्याच्या पावसासंबंधी दिलेला भाग सोडून या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. मित्रांनो, विजाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे विजा चमकत असताना आपण शेतात किंवा झाडाखाली थांबू नये. तसेच आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत याबाबत मी नेहमीच आपणाला माहिती देत आहे. तसेच महत्त्वाचे मित्रांनो, मी 4 ते 5 दिवसापूर्वी राज्यातून प्रथम दिनांक 31 मे रोजी पडणाऱ्या पावसाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे व गेल्या महिन्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता सांगितली आहे. तसेच काल अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तसेच सातारा या जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत. तसेच मध्यरात्रीपासून हा अंदाज देईपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, मुंबई व उपनगरात या दिलेल्या भागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी कोठे रिमझिम तर कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे काल पूर्व विदर्भातील काही ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे नोंदले गेले आहे. तसेच आजपासून विदर्भातील तापमानात बरीच घट राहील. मित्रांनो, मी गेल्या महिन्यात सांगितले होते की दिनांक 25 ते 30 मे दरम्यान मान्सून केरळ राज्यात येण्याची शक्यता राहील. त्याप्रमाणे काल दिनांक 30 मे रोजी मान्सून केरळच्या उंबरठ्यावर आला आहे. 1 ते 2 दिवसात तो केरळमध्ये येण्याची शक्यता मला सध्या वाटत आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.